सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज गर्दीला फार मोठं महत्त्व आहे. आपला भारत देश लोकशाही मानणारा देश आहे आणि लोकशाहीमध्ये गर्दीला फार मोठं महत्त्व असतं. जिथे गर्दी असते, जिथे लोकांचं म्हणजे जास्त येणं जाणं असतं, लोकांचा जास्त ज्या ठिकाणी म्हणजे जमाव असतो, त्या ठिकाणावरती सगळ्या जगाचा फोकस असतो आणि म्हणून गर्दीला फार मोठं महत्त्व आहे. राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, किंवा आणखीन कोणतं क्षेत्र असो, किंवा आध्यात्मिक क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी आज गर्दीचं महत्त्व फार मोठं आहे. आता गर्दी जमवणं ही फार मोठी कला आहे. गर्दी 3 प्रकारांनी जमत असते. समाज भयभीत झाला तर तो एकत्रित येतो. समाजाला भयभीत करून गर्दी जमवल्या जाते. आर्थिक प्रलोभनामधून किंवा आमिष, सत्तेचं लालच, किंवा आर्थिक किंवा मान सन्मान याचं प्रलोभन देऊन सुद्धा गर्दी जमविली जाते. हा दुसरा प्रकार झाला. आणि तिसरा प्रकार असा आहे की आध्यात्मिक धार्मिक श्रद्धा, या श्रद्धेला आवाहन करून गर्दी जमविली जाते. भय, प्रलोभन आणि श्रद्धा, या 3 गोष्टीमधून जगामध्ये गर्दी जमविल्या जाते. आणि आज जगाचं हेच सूत्र आहे की काहीही करा पण गर्दी जमवा. आणि जिथे गर्दी जमविल्या जाते तिथे सत्तेचे समीकरण, तिथं राज्यप्राप्तीचे समीकरण, त्या ठिकाणी आर्थिक लाभाचे समीकरण, मान सन्मानाचे समीकरण पूर्णत्वास असतात. आणि म्हणून प्रत्येक घटक जिथे गर्दी असते त्या गर्दीचं महत्त्व वाढून त्याच ठिकाणी राजसत्ता, अर्थसत्ता आणि धर्मसत्ता केंद्रित होताना आज आपल्याला दिसते आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये भक्तीचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. ते भक्तीचे 4 प्रकार असे आहेत. अध्याय 7 श्लोक 16. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला निरूपण करताना म्हणतात, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन अर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. या श्लोकामध्ये भक्तीचे 4 मार्ग सांगितलेले आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. धर्मक्षेत्रामध्ये, ईश्वर भक्ती मार्गामध्ये हे 4 प्रकारचे लोक सहभागी होत असतात. आर्त म्हणजे दुःखी, दुःखाने व्याकुळ झालेले आहेत. शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी, दारिद्र्य, कुपोषण, मनस्ताप, मतभेद, मनभेद, या व्याधींनी दुःखी झालेले लोक, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक, त्रिविध तापाने पोळलेले लोक, हे आर्त म्हणजे दुःखी या प्रकारात मोडतात. आणि असे दुःखी लोक ईश्वर भक्तीला लागतात, परमेश्वराला शरण येतात, परमेश्वराची भक्ती करायला लागतात. जगामध्ये दुःख फार मोठं आहे. 1 धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. जगामध्ये दुःख हे 99% आहे, 1% सुख आहे. असा सर्व सुखी जगी कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे.
जगामध्ये सुखी कोण आहे? सगळीकडे दुःखच दुःख आहे. राजाला सुद्धा त्याच्या दृष्टीसमोर त्याची प्रेतयात्रा काढते त्याची प्रजा. आज अशी स्थिती आहे. मोठा सत्ताधारी आहे, राजा आहे, पण त्याचे पण पुतळे जाळल्या जातात, त्यांच्या पुतळ्याला जोडे मारल्या जातात, शिव्यांच्या लाखोल्या वाहल्या जातात, त्याची अंत्ययात्रा काढली जाते, काळं फासल्या जातं. हे राजाच्या समोरच राजाची अंत्ययात्रा निघते. सगळीकडे दुःख आहे. राजा असो, रंक असो, दुःख सगळीकडे आहे. असे दुःखी लोक आपलं दुःख निवारण कशाने होईल या शोधात असतात. आणि त्यांना जर परमेश्वराचं ज्ञान मिळालं, परमेश्वराचा मार्ग सापडला, तर ते परमेश्वराकडे पण येतात. आणि असे दुःखी लोक या परमेश्वराच्या भक्ती मार्गामध्ये येतात. तो आर्त, भगवान श्रीकृष्ण सांगतात की आर्त नावाचा हा भक्त माझी भक्ती करतो, म्हणजे दुःखी भक्त माझी भक्ती करतो. धर्मामध्ये दुःखी लोकांचा 80% सहभाग आहे. 80% दुःखी लोकांचा सहभाग आहे. म्हणून आर्त म्हणजे दुःखी मनुष्य सुद्धा परमेश्वराच्या भक्ती, हा एक प्रकार आहे की दुःखामध्ये मनुष्य परमेश्वराचं नाव घेतो, परमेश्वराचं नामस्मरण करतो. संत कबीरांनी सुद्धा एका ठिकाणी सांगितलेलं आहे, दुःख में सब सिमरन करे, दुःख में करे ना कोई, दुःख में सब सिमरन करे, दुःख में सब सिमरन करे, सुख में करे ना कोई, सुख में सिमरन करे तो दुःख काय को होई. संत कबीरांचं हे फार विचार करण्यासारखं मत आहे. ते म्हणतात दुःख में सब सिमरन करे, सुख में करे ना कोई, सुख में सिमरन करे तो दुःख काय को होई. म्हणजे संत कबीर सांगतात की दुःखामध्ये मनुष्य परमेश्वराचं स्मरण करतो, दुःखामध्ये मनुष्य परमेश्वराच्या भक्ती मार्गाला लागतो. म्हणजे धर्म करणारे, धर्माचं आचरण करणारे लोक, दुःखी लोक हे जास्त प्रमाणामध्ये धर्माचं आचरण करतात. म्हणून 80% लोक हे धर्मामध्ये दुःख या प्रकारातून आलेले, दुःखी लोक धर्मामध्ये आलेले. कारण धर्म हा दुःखी लोकांसाठीच असतो. मानसिक, शारीरिक, वाचिक दुःख, शारीरिक व्याधी, अशा अनेक प्रकारच्या दुःखातून मुक्तता मिळण्यासाठी मनुष्य धर्मामध्ये येतो, परमेश्वराच्या भक्ती मार्गाला लागतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे दुःखी आहेत ते माझी भक्ती करतात, म्हणजे दुःख या प्रकारातील भक्त आहेत. दुसरा प्रकार आहे जिज्ञासू. हा जिज्ञासू म्हणजे दुःखी प्रकारातले 80% लोक दुःखी प्रकारातलेच आहेत. आपल्या महानुभाव पंथामध्ये आपण कुठे यात्रेला गेलो तर त्या यात्रेला लाखाच्या गर्दीमध्ये दुःखी लोक येतात. म्हणजे त्यांना दुःख निवारण होणं यासाठी ते परमेश्वराच्या भक्ती मार्गाला लागलेले असतात, दुःखी. दुसरं जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे काही लोक जिज्ञासेपोटी काहीतरी पूर्वजन्माचे संस्कार, धार्मिक संस्कार असतात, पूर्वजन्माची जोड असते, आणि मग ते संस्काराने प्रेरित होऊन मग त्यांना ज्ञानाची उत्सुकता लागते. परमेश्वर कोण आहे, देवता कोण आहेत, मी कोण आहे, मला हा जन्म मिळालेला आहे, माझ्या जन्मामध्ये अनेक प्रकारचे सुखदुःख येतात, मग या दुःखापासून मुक्ती करण्यासाठी मी कुणाची भक्ती करायला पाहिजे, परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे. ही भक्ती केल्याने काय होईल, या जन्मातून मी बाहेर पडलो, मनुष्य देहातून बाहेर पडल्यानंतर हा आत्मा कुठे जाईल पुढे, 84 लक्ष नरक योन्या सांगितलेल्या आहेत, ते कशाने चुकतील, तो चुकविणारा कोण आहे, इत्यादी इत्यादी जिज्ञासेपोटी तो परमेश्वराच्या ज्ञानाचं अवलोकन करतो. आणि मग ह्या ज्ञानामधून त्याला परमेश्वराचा मार्ग सापडतो आणि मग तो भक्ती करायला लागतो. हा जिज्ञासू भक्त. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या 4 भक्तापैकी हा दुसरा, आर्त म्हणजे दुःखी, आणि हा जिज्ञासू. तिसरा भक्त होय अर्थार्थी. अर्थार्थी भक्त हा जो असतो ना, हा भौतिक आणि सांसारिक लाभाचा विचार करून परमेश्वराच्या भक्ती मार्गामध्ये येतो. अर्थार्थी, त्याला परमेश्वराची पण भक्ती करायची असते, पण त्यासोबतच त्याला आपलं अर्थार्जन पण करायचं असतं. आणि हा अर्थार्थी भक्त जो आहे ना, अर्थार्थी भक्त मग प्रत्येक ठिकाणी काय करतो की अर्थार्जनाचे मार्ग निवडतो. आता अर्थार्जनाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. अर्थार्जनामध्ये हे गर्दी येते.
गर्दीमधूनच अर्थार्जनाची लाभ आणि प्राप्ती होत असते. आणि म्हणून हा अर्थार्थी भक्त प्रत्येक ठिकाणी गर्दी जमविण्यासाठी धडपडत असतो. मग ही गर्दी जमविण्यासाठी तो कधी ज्ञानाचा आश्रय घेतो, कधी ईश्वर भक्तीचा आश्रय घेतो, कधी आणखीन कुठल्या उपक्रमाचा आश्रय घेतो आणि तो लोकांची गर्दी जमवतो. हा अर्थार्थी भक्त फार चतुर असतो. त्याला माहिती असतं की आपल्या समाजात, आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जेवढ्या लोकांचा आपल्या पाठीमागे समर्थन असेल तेवढं त्याचं मूल्य, त्याचं महत्त्व या लोकशाहीमध्ये वाढत असतं. कुठलाही राजकीय पक्ष, कुठलीही राजकीय संस्था, कुठलाही राजकीय व्यवहार होत असताना आणि त्या राजकीय लाभ किंवा कुठला सत्तेचा लाभ मिळवायचा असेल तर त्याला पहिला प्रश्न विचारला जातो की तुझ्या पाठीमागं किती लोकांचं समर्थन आहे. म्हणजे जेवढे जास्त लोकांचं समर्थन तेवढं त्याचं महत्त्व. सरपंच बनायचे त्याला दाखवावं लागतं माझ्या पाठीमागे एवढे लोक आहेत. आमदार बनायचं असतं त्याला दाखवावं लागतं माझ्या मागे एवढी लोक आहेत. खासदार बनायचं असतं त्याला सुद्धा सिद्ध करावं लागतं की माझ्या पाठीमागे एवढी जनता आहे. मुख्यमंत्री बनायचं असेल त्यालाही दाखवावं लागतं माझ्या पाठीमागे एवढी जनता आहे. पंतप्रधान व्हायचं असेल त्यालाही दाखवावं लागतं की माझ्या मागे देशातल्या एवढ्या लोकांचं समर्थन आहे. म्हणजे एक व्यक्तीचं समर्थन, या गर्दीचं समर्थन, समूहाचं, समाजाचं समर्थन, हे समर्थन आजच्या घडीला धनापेक्षा आणि सत्तेपेक्षा सुद्धा फार मोठं आणि श्रेष्ठ आहे. कारण व्यक्तीचं समर्थन, समाजाचं समर्थन, धर्माचं समर्थन, लोकांचं समर्थन, गर्दीचं समर्थन याच्यामधूनच फार मोठा अर्थार्जनाचा उपक्रम सफल होत असतो. आणि म्हणून चतुर लोक काय करत असतात की ते समर्थन आणि गर्दी जमवण्याच्या मागं लागतात. आणि मग ही गर्दी कशामधून जमते? भय. जनतेला सांगतात की हे भय आहे तुम्हाला, हे भयापासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर आमच्याकडे या. आणि भयग्रस्त, दुःखी लोक, भयाने ग्रस्त लोक आणि मग याच्या कळपात सामील होतात. गर्दी जमविण्यासाठी भय, दुसरं लालच म्हणजे स्वार्थ. लोक जर आपला स्वार्थ यशस्वी होत असेल, आपला स्वार्थ सफल होत असेल तरच कुणाच्या पाठीमागे जायला तयार होतात किंवा कुठल्या गर्दीत जायला तयार होतात. हे एक दुसरं गर्दी जमण्याचं कारण आहे. आणि तिसरं गर्दी जमवण्याचं मुख्य साधन श्रद्धा. आणि श्रद्धेनं गर्दी जमविल्या जाते. धर्मश्रद्धा, भक्तिश्रद्धा, शास्त्रश्रद्धा, ह्या श्रद्धेमुळे गर्दी जमविल्या जाते. आणि मग समाजामध्ये जे काय अर्थार्थी भक्ती करणारे असतात, अर्थार्थी म्हणजे त्याच्यामधून स्वार्थ साधावा आणि मग ते ही गर्दी जमविण्यासाठी धर्मश्रद्धांचा, धर्मशास्त्रांचा, परमेश्वराच्या प्रतीकाचा अगदी चतुराईने उपयोग करून लोकांची गर्दी जमवतात. आणि ही गर्दी जमवून सत्ताधाऱ्यांवरती, राज्यकर्त्यावरती एक प्रकारचा दबाव टाकत असतात. आणि दबाव टाकण्यासाठी गर्दी जमविल्या जाते. आणि गर्दी जमावं, लोकांनी यावं म्हणून त्यांच्यामध्ये भय, लालच आणि श्रद्धा या तीन गोष्टीचा आश्रय घेतला जातो. आणि अशा पद्धतीने जो अर्थार्जन करतो, अर्थ म्हणजे काय, अर्थार्थी म्हणजे काय, अर्थार्थी याच्यामध्ये धनप्राप्ती, दुसरं काय आहे सत्ता प्राप्ती आणि तिसरं काय आहे मान, सन्मान, बहुमान, प्रतिष्ठा. कारण मान, सन्मान, बहुमान, प्रतिष्ठा मिळाली की त्याच्यामधून लोकांमध्ये एक प्रकारचं वातावरण निर्माण होतं आणि लोकांमध्ये एक प्रकारची गर्दी जमविल्या जाते. आणि या गर्दीमधूनच पुढे काय की पुढचे बरेच अर्थ सफल होतात. म्हणून अर्थार्थी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की माझ्या 4 भक्तांमध्ये अर्थ, जिज्ञासू आणि अर्थार्थी. हा अर्थार्थी भक्त हा धर्माचं सगळीकडे नेतृत्व करताना आज दिसतो आहे. आज सगळ्या धर्मामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये सगळीकडे अर्थार्थी भक्त हाच नेतृत्व करताना दिसतो आहे.
धर्माचे मोठमोठे मेळावे, धर्मक्षेत्राच्या ठिकाणी कार्य, धर्मक्षेत्राच्या ठिकाणी फार मोठं म्हणजे धर्मकार्य, हे सगळं अर्थार्थी भक्तच याच्यामध्ये जास्त सहभागी असतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे पण माझी भक्ती करतात अर्थार्थी, पण त्यांचं ह्या अर्थामध्ये फार मोठं म्हणजे स्वार्थ असतो. आणि नंतर मिळाली तर ईश्वर प्राप्ती मिळाली तर ती हवी आहे, परंतु सध्या ह्या भौतिक जीवनामध्ये मला अर्थाची गरज आहे, मान सन्मानाची, प्रतिष्ठेची, सत्तेची, लौकिकाची गरज आहे. आणि म्हणून अर्थार्थी भक्त परमेश्वराची भक्ती करत असताना सुद्धा संघटना, गर्दी, सत्ता स्थान याचा विचार करत असतो. आणि हा तिसरा अर्थार्थी भक्त आहे. हा अर्थार्थी भक्त समाजामध्ये जरी थोडासा जरी असला, 10% जरी असला, तरी हा अर्थार्थी भक्त संपूर्ण समाजावरती प्रभाव टाकू शकतो आणि आपला ऐहिक व पारलौकिक दोन्ही प्रकारचा स्वार्थ तो काय करतो की प्राप्त करतो. आणि चौथा भक्त जो आहे तो ज्ञानी. हा ज्ञानी भक्त फार कमी आहे. या ज्ञानी भक्ताबद्दल जर म्हणायचं झालं तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् द्यतति सिद्धये एतताम अपि सिद्धानाम कश्चिन्माम व्यतितत्वतः. हा ज्ञानी भक्त हजारामधून एखादा आहे. त्यांनी परमेश्वराला पुरेपूर जाणलेला आहे आणि त्याला परमेश्वराशिवाय दुसरं या जगामध्ये काहीच नकोस आहे. असे ज्ञानी भक्त 1%हूनही कमी, हजारामधून एखादे. भगवान श्रीकृष्णांचे भक्त शुकमुनी हे व्यासाचे पुत्र होते आणि हे शुकमुनी मातेच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले. 12 वर्ष मातेच्या उदरामध्ये जन्माला यायला तयारच नव्हते. अनेकांनी विनवणी केली, शुकमुनी आता तुम्ही जन्माला या. गर्भातूनच शुकमुनी सांगत की नको 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 नको, बाहेर सगळं पाप आहे, संपूर्ण विश्व पापाने भरलेलं आहे, अनेक दोष जोडल्या जातात, दोषांचंच आचरण घडतं, म्हणून मला ह्या गर्भामध्येच मला राहायचं आहे, कारण गर्भामध्ये पापाचा लेश नाही. मातेच्या गर्भामध्येच मी बरा आहे, मला इथेच थांबायचं आहे. सगळ्यांनी विनवलं पण शुकमुनी जन्म घ्यायला तयार नव्हते. भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष त्यांनी शुकमुनींना उपदेश केला गर्भामध्येच आणि मग शुकमुनी जन्म घ्यायला तयार झाले, जन्माला आले आणि आल्याबरोबर त्यांनी अरण्याचा रस्ता धरला आणि अरण्यात जाऊन तपश्चर्याला जाऊन बसले. हे ज्ञानी भक्ताचं लक्षण आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अस्तिपरी आचरण करणारे जे आहेत ते अस्तिपरीचं आचरण करणाऱ्याला पुनःसंबंध प्राप्त होतो. सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्मती मग 12 वर्षा संबंध, मग पुनःसंबंधीय पुरुष हे सुद्धा ज्ञानीच होतं. जन्मल्यानंतर त्यांचं लक्ष कशातच लागत नाही, ते परमेश्वराच्या भक्तीमध्येच तल्लीन असतात, ते ज्ञानी भक्त. आणि हे ज्ञानी भक्त फार 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 अल्प आहेत. असे 4 प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. 4 प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. असे हे 4 भक्त परमेश्वराची भक्ती करतात, म्हणजे माझी भक्ती करतात असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आणि या 4ही भक्तांमध्ये जो अर्थार्थी भक्त आहे, हा अर्थार्थी भक्त हा सगळीकडे अर्थ म्हणजे जीवनातील स्वार्थ पण आणि पारलौकिक स्वार्थ पण, त्याला सांसारिक लाभ पण घ्यायचा आहे आणि पारलौकिक पण लाभ घ्यायचा आहे. सांसारिक लाभासाठी हा अर्थार्थी भक्त आज महानुभाव पंथामध्ये, आपल्या ईश्वर धर्मामध्ये सगळीकडे दिसतो आहे. तो काहीतरी कार्य करतो आहे, कुठेतरी कार्य करतो आहे, लोक जमवतो आहे. लोक जमवून राज्यकर्त्यावर, सत्ताधाऱ्यांवर, सर्वांवरती तो दबाव टाकतो, एक दबाव गट निर्माण करत आहे. आणि दबाव गट निर्माण करण्यासाठी तो ईश्वर भक्तीचा खुलेआमपणे वापर करतो आहे.
आणि माझं तर असं मत आहे की अर्थार्थी भक्तांनी आता पुढे येऊन धर्माचा प्रचार प्रसार जरूर करावा, त्याला दोन्ही ठिकाणी लाभ मिळावा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.